लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळाला। आपल्याला असं बघायला मिळालं की भावनाला आता हे सत्य कळालेलं आहे की सिद्धिराजच मिस्टर गाडे पाटील आहेत। ती सिद्धिराजला जाब विचारते की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात। त्यानंतर सिद्धिराज हे मान्य करत नाही। भावनाला उडवाउडवीची तो उत्तरे देतो आणि म्हणतो की नाही, मी मिस्टर गाडे पाटील नाही, तर ते आत्ताच मला भेटून गेलेले आहेत। मी अजिबात त्यांच्यासारखं नाही आहे आणि ते खूप चांगले आहेत। हे ऐकल्यावर भावना खूप संभ्रमात पडते आहे की सिद्धिराज माझ्याशी अजूनसुद्धा का खोटं बोलत आहेत। मी एवढा दिवस ज्यांच्यावर विश्वास टाकून मित्र बनवलेला आहे, त्या व्यक्तीनेच माझा अजूनसुद्धा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे। त्यानंतर इकडे आता जयंतने अजून जान्हवीला पिंजऱ्यातच ठेवलेलं असतं। तिथेच आता भावना जान्हवीशी बोलायला आलेली असते। भावना जेव्हा बेल वाजवते आहे तेव्हा जयंतला हे सर्व कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे। जयंत जान्हवीला म्हणतो आहे की आता तुझी परीक्षा आहे, तू आता माझी बाजू सांभाळून घ्यायची आहेस आणि तू तुझ्या भावनाताईला काय उत्तर देते आहेस हे मी आता बघणार आहे। जान्हवी जेव्हा दरवाजा उघडते, भावना म्हणते की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मी आत येऊ का? त्यानंतर जान्हवी तिला आतमध्ये घेते आहे। समोर भला मोठा पिंजरा पाहून भावनाला आश्चर्याचा धक्का बसतोय। ती म्हणते की जान्हवी, अगं हा सगळा काय प्रकार आहे? हा पिंजरा कोणासाठी आणलेला आहे? आता जान्हवी भावनाला काय उत्तर देईल? ती जयंतचं हे काळं कारस्थान भावनाला सांगेल का? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। इकडे हरीशने स्वतःला गळफास लावून घेण्याचा पूर्ण तयारी केलेली असते। तो सिंचनाला व्हिडिओ कॉल करतोय आणि तिला म्हणतोय की हनी, मी आता माझं आयुष्य संपवत आहे, तू माझ्या आयुष्यात नाही तर माझ्या आयुष्यात काहीही उरलेलं नाही आहे। त्याच्यामुळे मी आता माझं जीवन संपवतो आहे, तुला शेवटचं बघण्यासाठी मी तुला व्हिडिओ कॉल केलेला आहे। हे जेव्हा पाहते आहे तेव्हा सिंचना प्रचंड घाबरते आहे। ती हरीशला रोखण्याचा खूप प्रयत्न करते की हरीश असा मूर्खपणा करू नकोस, पण सिंचना अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। त्यानंतर हरीश तर सिंचनासाठी जोरजोरात रडत असतो, परंतु सिंचना त्याला पुन्हा परत येण्यासाठी अजिबात आग्रह करत नाही आणि त्याला प्रॉमिससुद्धा देत नाही। सिंचना अजूनच विचार करत असते, काय आता सिंचना जाईल का हरीशकडे, का हरीश स्वतःला गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवणार? इकडे भावनाला जयंतचा काळं कारस्थान जान्हवी सांगेल का आणि भावना जयंतला या त्याच्या कारस्थानाची शिक्षा देणार का? हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल।